नमस्कार मित्रांनो आज आलेल्या नवीन शुद्धीपत्रकामुळे शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे। काही उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळू शकतो। नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणते नियम बदलले आहेत हे या व्हिडिओमधून अधिकृत GR याच्या आधारे पाहूया। नमस्कार मित्रांनो, पाटील हब या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज 24 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचे शासन शुद्धीपत्रक जारी केलं आहे। या निर्णयांचा थेट परिणाम पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि विशेषतः सेमी इंग्रजी माध्यमांच्या शिक्षक भरतीवर होणार आहे। चला तर मग समजून घेऊया नेमका बदल काय झालाय। मित्रांनो, GR याचं तुम्ही लेटर बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकताय। मित्रांनो, या शुद्धीपत्रकात 20 जानेवारी 2026च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। विशेषतः सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांच्या पात्रतेबाबत नवीन स्पष्टता देण्यात आली आहे। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा बदल क्रमांक 1 जर पाहिला तर तो इयत्ता 1 ते 8वी शिक्षकांसाठी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आणि TET पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहणार आहे। मित्रांनो, महत्त्वाचा दुसरा बदल म्हणजे सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देताना फक्त इंग्रजी माध्यमच नव्हे तर संबंधित शाळेचे माध्यम आणि उमेदवाराने 10वी कोणत्या माध्यमातून केली आहे किंवा कोणती दुसरी भाषा घेऊन उत्तीर्ण केली आहे याचाही विचार केला जाणार आहे। मित्रांनो, तसेच मित्रांनो, सर्वात मोठा बदल या ठिकाणी की इयत्ता 1 ते 5वीच्या सेमी इंग्रजी वर्गासाठी सुरुवातीला इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता असलेल्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे। पण मित्रांनो, जर संबंधित आरक्षण प्रवर्गात असे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर रिक्त पदावर पुन्हा जाहिरात देता येईल आणि मित्रांनो, त्यावेळी इंग्रजी माध्यमातून DED, BEd नसलेले तरी 12वी विज्ञान किंवा मग BA, MA इंग्लिश किंवा BSc किंवा MSc अशी पात्रता असलेल्या उमेदवारांनाही पात्र मानण्याची मुभा देण्यात आली आहे। मित्रांनो, याचा उमेदवारांना काय फायदा? तर मित्रांनो, यामुळे सेमी इंग्रजी शिक्षक भरतीमध्ये पात्र उमेदवारांची व्याप्ती वाढणार आहे। काही उमेदवारांना जे यापूर्वी अपात्र ठरत होते त्यांनाही आता संधी मिळू शकते। मात्र ही तरतूद रिक्त पदे राहिल्यास आणि नव्याने जाहिरात दिल्यानंतरच लागू होईल, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, हा होता आजचा शासन शुद्धीपत्रक संपूर्ण अधिकृत आढावा, जो की मी संपूर्ण GR हा रीड करून आपल्या समोर माहिती सादर केलेली आहे, ती सोप्या पद्धतीने। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, नवीन असाल तर पाटील हब YouTube चॅनल सबस्क्राईब करा। नवीन भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।